जय आदिवासी मित्रांनो. तर मित्रांनो, परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनल तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण एकदम ब्रँडेड शिकार करायसाठी आलेलो आहे. तर मित्रांनो, आज आपण आलेलो झिंग्या धरायसाठी धरणात, येडगावची धरणामध्ये आपण आलेलो आहे. आपली बहीण आहे इथं मथुरी, इथं चुलत बहीण दीपाली आणि आई आहे तिकडे गेली बाजूला. तर चौघा जण आज आम्ही आलेलो इथं झिंग्या धरायसाठी. हे माझी पाठीमागे येडगाव धरण आहे, याच्यात धरण आटले, त्याच्यामुळे आता झिंग्या गवसते असं बहीण सांग. तेव्हा आज जाऊन हिरो आपण आपल्याला किती झिंग्या भेटत्या. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत मित्रांनो देखा, कारण व्हिडिओमध्ये आज चांगला भरपूर थरार देखायला भेटणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू व्हिडिओ शेवटपर्यंत देखा. आणि अजूनही आपली चॅनल कोणी नवीन व्हायचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आता झिंग्यांची धमाल देखा. तर मित्रांनो, हे आहे धरण. आता आपण आपल्याला जायचं आहे तिकडं झिंग्या जोळायसाठी, पण इथं थोडासा गाभाळ आहे आणि इथं पण हे कोलवणी झिंग्या राहत असतात. त्याच्यामुळे आपण आता इथे एक झोळी घालून येणार. शूटिंग तर काही काढायला जमणार नाही, डायरेक्ट झिंग्या आल्यानंतरच दाखवीन. त्याच्यामुळे म्हणलं हां, चांगले आहेत, मस्त भेटले साईज. असं मग तिकडं बारीक बारीक उल आणि ते येत नव्हतं. इथं चांगले आले ना, भरपूर भेटले. हे असे असले म्हणजे मग पटपट साचते. तिकडे वाळायला टाकले ते एवढे असले का जास्त असतील? जास्त वाळते एवढंच थोडस काहीतरी आवडे भेटल्या. आता आपण इथं झोळून येऊ. आपण 2 ठिकाणी झोळ्या घातल्या, 2-3 ठिकाणी, पण आपल्याला काय भेटला नाही. आता इथं झोळून येऊ. मधूनच मी नाही मग काय. वाट्याला काढा पाहत्या भाऊ. कडल घे बा मग परत दुसरीकडे. कुणी इकडे यायचे तिकडं. दाबा झालं नव्हतं. काय म्हणा पाहिले तुम्ही. तर मित्रांनो, किती आला तुम्हाला दाखवतो मग तर याच्यामध्ये. हा बरं होतं पांगव म्हणजे पटापट मोकळ्या होती. तसे मठ्ठाल्या चांगल्या याच्या. इकडे जाते त्याच्यात त्यानंतर इथे होते गाबाळ काढ डिपाल होते तिकडे माहिती बरोबर खाली इथे. वेरा चालेल मठ आले. मग अशा आपल्याला 2 झोळ्यामध्ये काहीच नाही. मेन मटेरियल याच्यात आलंय. खाली जा मित्रांनो, हेरा आत्ता खरोखर झिंग्या भेटले आपल्याला. हेरा बाबू, हेरा झिंग्या
जबरदस्त भेटल्या मटमटाल्या बार. आता उड्या मारू त्या कवड्या उड्या मारते. घेवा ते टिपल हवा ते ना कालू नको आहे तसेच होते गोळावून घे वरून. आता परत आलो का घ्या नुसत्या टनाटन नुसत्या टनाटन टनाटन उड्या मार. मस्त भेटले आता. अशा उड्या मारायला पाहिजे खाले ना रे. पक्के भारी. तर आपण 2च झोळ्या काढल्या. त्या 2 झोळ्यामध्ये अजून इकडं एक इथल्या आहे निवडीतेच अजून त्या चिल्लाप आहे तर त्याच्यात का त्या काल ठेवल्या त्याच्यात. इकडं आवड्या साचल्या आणि इकडं आपण काय वाळाय घातलेल्या हे वाळायला ना. आता हे एके झोळीतल्या आवड्या हे रा किती मस्त मटमठाल्या पार. आणि याच्यातल्याच अजून काय हे इथं आवड्या टाकल्या म्हणजे भरपूर भेटल्या ना. आता आपण परत एक झोळी काढून घ्या. मित्रांनो आत्ताची झोळीत आल्या फार मोक्कार. हे रा नुसते झिंग्याचा मोक्कार फार. या नुसता कस लागलाय झिंग्यांचा. हे इकडून फार नुसते झिंग्याचा पुऱ्या रागाट माल आहे. मटमठल्या फार. एक चिलापी आली. चाल आता एक घेऊन निवडून. मित्रांनो आता 3:45 वाजलं. त्याचे आता म्हणून आपण आता झिंग्या धरायच्या बंद केलेल्या आहे. इथं आवड्या आपण वाळाय घातलेल्या. अजून इकडे निवडायचंच काम चालू आहे. इथं अजून नाही पिशी तूच आहे इकडे इथं डबा नाही ना आवड्या. डबाच गवस ना. भरपूर झिंग्या आणि इथे हे पिशवीमध्ये पण आहे. तर मित्रांनो आता आपण निघणार आहोत घरी. घरी गेल्यानंतर पाहू जर रेसिपी बनवली तर रेसिपी दाखवेल तुम्हाला. नाहीतर मग इथंच व्हिडिओ स्टॉप. तर मित्रांनो हे आपण आवडे झिंगे आणलेले आहे. बरं आईवर पिशवीच बंदर 2 पिशव्या अर्ध्या अर्ध्या म्हणजे ही एक पिशवी फुल भरली असते. यात जरा सुकेला आणि याच्यात जरा ताज्या. दोन्ही अर्ध्या अर्ध्याला पिशव्या म्हणजे एक पिशवीभर आपल्याला झिंग्या भेटलेल्या. हे सुकवलेल्या आणि इकडच्या वरलेल्या 2 टोकऱ्या भरल्या. मित्रांनो आपण आता ज्या झिंग्या घेतल्या त्या आपण मस्तपैकी आता थोडंसं मसाल्यात आपण फ्राय बनवून घेणार आहोत. त्यासाठी आपण तेल आवडे झिंगे आपण फ्राय बनवणार आहोत. मिरची टाकून घेतली थोडी. थोडीशी हळद पावडर. थोडासा मसाला चिकन. थोडंसं मीठ. तोपर्यंत आपल्या इकडे तेल गरम झालेलं आहे. बाळा पळ उडन उभा रे जराशी. तर त्याच्यात आपण हे मस्तपैकी मसाल्यात काढून घेतलेलं झिंगे आता त्याच्यावर टाकणार आहोत. कलर किती मस्त दिसतो. देखून ना तोंडाला पाणी आलेलं आहे. अन्वेष आलं की नाही.
मग तू खाऊच नको, एक मेंबर काट. बाळा आपल्या उड्या करायचे का शेक नाका तोडून. जबरदस्त असे दिसते. झिंग्या म्हणजे आपल्याला आवडत्या. आपण हे मस्त पैकी पराशा कडक कडक करून घेणार आहोत. मस्त पैकी असा फार खमंग वास सुटलेला आहे. लय मस्त वास सुटला झिंग्यांचा. हा किती बार दिसते अन्वेष. खाणार आहे की नाही? अन्वेषचे डोळ्यावर झोप आली. नाही नको नको नको. तर मित्रांनो आपली रेसिपी तयार झालेली आहे, आता खायल्यासाठी रेडी. तर मित्रांनो आपण हे झिंग्यांचं काही कालवण केलं आहे. हे अशा पद्धतीचं आमचं कालवण आहे. टाटा वाढून घेतल्या आणि आता कालवणचे पण टेस्ट आणि आपण जे सुक्के झिंगे केले ते. तर मित्रांनो इथं कालवण आहे आणि इथं फ्राय पण आहे. आता आपण टेस्ट करून येऊ. सगळ्यात अगोदर फ्राय टेस्ट करून येऊ आपण. मस्त झाले फ्राय. थोडीशी खराब झाली पण मस्त झाले. आणि इकडं कालवण कालवण मस्त झाला. झिंग्यामध्ये आपल्याला आवडतं मित्रांनो, त्याच्यामुळे आपण झिंग्या धरासाठी डायरेक्ट येडगावच्या धरणात गेलो आणि एक नंबर झिंग्या तयार पण झाल्या. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.